ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मसूचीवाडीत कोल्ह्याचा धुमाकूळ, 7 जण जखमी, गावात भीतीचे सावट। मसूचीवाडी परिसरात सध्या कोल्ह्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। भर दिवसा झालेल्या या हल्ल्यात 7 जण जखमी झाले असून त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे। वनविभागाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली असली तरी अद्याप हा हिंस्त्र कोल्हा जेरबंद झालेला नाही। मिळालेल्या माहितीनुसार मसूचीवाडी येथील विक्रम जनार्दन देशमुख हे आपल्या घराच्या पाठीमागे काम करत असताना दबा धरून बसलेल्या कोल्ह्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली। या हल्ल्यात त्यांच्या मांडीवर गंभीर चावा घेतला आहे। केवळ देशमुखच नव्हे तर या कोल्ह्याने आपला मोर्चा कवठे महांकाळ येथून आलेल्या 2 मेंढपाळांकडे वळवला। त्यांनाही जखमी केल्यानंतर गावातील एका महिलेलाही या हिंस्त्र प्राण्याने जखमी केले। दिवसभरात कोल्ह्याने एकूण 7 जणांना जखमी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। हल्ल्यात जखमी झालेल्या सर्व 7ही जणांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय ईश्वरपूर येथे दाखल करण्यात आले आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक मसूचीवाडीत दाखल झाले आहे। कोल्ह्याचा शोध घेण्यासाठी परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे। मात्र कोल्हा अद्याप हाती लागलेला नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे। जोपर्यंत कोल्हा जेरबंद होत नाही तोपर्यंत शेतात किंवा निर्जनस्थळी एकटे जाणे टाळावे, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी आणि काही संशयास्पद हालचाल दिसल्यास तातडीने वनविभागाला कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे।